सुंदर सांगितलेले आहेत. आणि झोपलेली वाणी जागी झाल्यानंतर आत भगवंताचं रूप दिसायला लागलं. ते कसं कसं रूप आहे आत, ते सगळं ध्रुवाच्या तोंडातून बाहेर पडलं. हे साक्षात्कार म्हणजे हे जे लोक बाजार लोक बोलतात असं नाही बरं का. ज्यांना मराठी बोलता येत नाही, ज्यांना गीता कळत नाही, ज्यांना काही नाहीत, यांना संत म्हणून पाया पडणं हे आपल्या मागच्या जन्मातलं पाप म्हणायचं. ईश्वर भेटला याचं पहिलं लक्षण आहे तुमची वाणी दुरुस्त झाली, तुमचं बोलणं दुरुस्त झालं, तुमचे सिद्धांत स्वतंत्र झाले, तुम्हाला बोलता यायला लागलं. आणि ईश्वर भेटून हे जर काहीच करता नाही आलं, ईश्वर भेटल्याचं लक्षण काय? काय केलं तुम्ही एवढे दिवस? प्रसुप्ताम वाणीम संजीवयत्य खिलशक्तिधर स्वधामना भागवतांमध्ये आलेले आहेत. झोपलेल्या वाडीला संजीवयत्य, संजीव जाग केलं. स्वधामना अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम भागवतात वर्णन आलेलं आहे. ज्ञानेश्वरी मुख्य म्हणून मी बाकीचे विषय थोडं संक्षिप्त सांगतोय. आणि तो परमात्मा आत दिसायला लागला. आणि मग भगवंताने सांगितलं आता डोळे उघडायला हरकत नाही, आणि डोळे उघडले. तोच परमात्मा, आतला परमात्मा बाहेर दिसायला लागला. यालाच वारकरी संप्रदाय म्हणतात. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. हे परमार्थ आहे, हा पूर्ण परमार्थ. आत जे विश्वरूप दिसायला लागलं, ज्ञानोबाने खूप सुंदर वर्णन केलेत. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन. प्रथम आतल्या आत स्वरूप समाधान, आत्मस्वरूप आतमध्ये विश्वरूप दिसायला लागलं. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन. मग उघडले लोचन, पुढचा टप्पा. मग डोळे उघडले, विश्वरूप दिसायला लागलं. जो आत परमात्मा आहे तोच बाहेर दिसायला लागला. आणि मग चमत्कार झाला. हेच या ठिकाणी मी मागचा विषय संपवला होता. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापोणी ठेला. डोळे बंद केले काय, डोळे उघडले काय, विश्वरूप दिसणं बंद होत नाहीत. अहो पाहता कीर प्रतिभासे येथ नवलाव काय असे. डोळ्यांनी पाहत असताना दिसेल यात नवल काय आहेत. ज्ञानोबराय म्हणतात न पाहताही दिसे चोज आहे का. विश्वरूपाचं लक्षण आहे न पाहताही दिसे. याचं नाव आहे भक्ती संप्रदाय, याचं नाव आहे भागवत संप्रदाय. हा 11वा अध्याय आहे. आणि मग वर्णन सुरू केलं. सुरुवातीला फार बरं वाटलं त्याला. नवस्पृशम, देवा काय सांगावं, इकडं असं वाटतं तिकडं तसं वाटतंय. दिव्य माल्य अंबरधरम दिव्य गंधा अनुलेपनम. असं सुरुवातीचं जे नवीन 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 एखाद्या गावाला जातो आपण, हे चांगलं आहे ते चांगलं आहे ते चांगलं आहे, अशा पद्धतीने पहिल्यांदाच ते विश्वरूप पाहिलेलं. आणि इतकं सुंदर वर्णन केलं. नंतर नंतर ते इतकं भयानक वाटायला लागलं. भक्ताचा स्वभावच वेगळा आहे. अर्थ लक्षात घ्या बरं का. जे खानदानी भक्त आहेत ना, त्यांचा स्वभावच वेगळा आहे. वारकरी कुठेही गेला पांडुरंग म्हणूनच पाया पडतो. ती सवय मानतात लहानपणीपासून. कुठेही गेला माऊली म्हणूनच पाया पडणार. खंडोबाच्या पाया पडो, मरीच्या पाया पडो, माऊली म्हणूनच पाया. स्वभाव तसा भक्ताचा स्वभाव आहे सगुण रूपाची उपासना करणं. कोणतंच रूप आवडत नाही. वेदांत आवडत नाही, ज्ञान आवडत नाही, निर्गुण निराकार आवडत नाही, योग आवडत नाही, समाधी आवडत नाहीत. असं समोरासमोर देव बोलता पाहिजेत, समोरासमोर चिंतन करणारे देव पाहिजेत. मूर्खपणा असेल, चांगुलपणा असेल, सगळं सहन करणारा देव पाहिजेत. आणि हा निर्गुण निराकार देव काही बोलायला तयार नाही, दिसायला भयंकर. बरं, ज्याला बोलायला जावं तर एकाच वेळेस सगळे तोंड, कोणत्या तोंडाशी बोलायचं. आणि असं असं वर्णन केलेलं आहे. अरे देवा, काय तू एवढा मोठा आहेस तू. आणि नंतर नंतर घाबरला. अर्जुनाला असा वाटायला लागला हा आपला देव नाही आहे, आपला देव कृष्ण आहे, हा जरा वेगळा देव आहे.
आपल्या कृष्णाला गायब केलं ना, हा दुसराच कुठला तरी देव आलेला आहे. भक्त आहे अर्जुन. प्रश्न विचारला त्याला, आख्यायी मेको भवान उग्र रूपो. भवान उग्र रूपो. आपलं रूप कसं आहे? सुंदरते ध्यान, पांडुरंग कांती, आवडे हे रूप. आणि हे रूप विश्वरूप कसं आहे? उग्र रूप हो. डोळ्याला सहन न होणारं रूप आहे, उग्र रूप. आणि मग प्रश्न विचारला, आख्यायी मी भवान उग्र रूप. कोण आहेस? कुठला आहेस? आणि या पृथ्वीवरचा सगळ्यात सुंदर सिद्धांत 7 दिवसातल्या भविष्यातल्या ज्ञानेश्वरीत काही तुमच्या लक्षात राहो न राहो, हा विश्वरूपाच्या मुखातून आलेला शब्द लक्षात ठेवा. विश्वरूप सांगतो, कालोस्मि लोके क्षयकृत प्रवृत्तो. मी काळ आहे. प्रत्येक माणसाला शिक्षा देणारा मी काळ आहे. चांगलं कर्म केलं असेल तर त्याचं फळ मी देतो, आणि वाईट कर्म केलं असेल तर त्याचं फळ मी देतो. मी काळ आहे. सगळ्या जगाला नष्ट करणारा, सगळ्या जगाला धारण करणारा, सगळ्या जगाला शिक्षा देणारा अर्जुना कालोस्मी. मी काळ आहे. लोक विचारतात ईश्वर कुठे आहे? सतत ईश्वर आपल्याबरोबर आहे. काळ आपल्याबरोबर आहे म्हणजे दुसरं कोण आहे? ईश्वरच बरोबर आहे. तुमच्या प्रत्येक पाप कर्माला, प्रत्येक पुण्य कर्माला काळ साक्षी आहे, ईश्वर साक्षी आहे. म्हणून तर साधू संतांना मंदिरात जाण्याची गरज नाही वाटत. भंडाऱ्या डोंगरावर सुद्धा गाथा जन्माला येतो. बामचंद्र डोंगरावर सुद्धा पांडुरंग परमात्मा भेटायला जातो. चिखलामध्ये सुद्धा ईश्वर तयार दिसतो. गरज नाही आहे त्यांना. जे व्यापक साधू संत आहेत यांना असं बांधिलकी नाही आहेत. ते कुठेही गेले, काहीही पाहिलं तरी ईश्वर त्यांना दिसत असतो. त्यांची कुठलीही कृती असू द्या, कांदा मुळा, कुठलीही कृती असू द्या, जेवण असू द्या, बसणं असू द्या, काही फरक पडत नाही त्यांना की अमुक ठिकाणी गेलं तरच मन लागेल, कारण की मन समर्पित केलेलं असतं. त्यांना याचं भान असतं, ईश्वर आपल्याबरोबर काळ रूपाने सतत वास्तव्य करतो. आणि काळ एक अशी वस्तू आहे, ती भारतामध्ये आहे तर अमेरिकेत नाही असं आहे का? इंग्लंडमध्ये नाही असं आहे का? काळ कुठं नाही आहे काळ. आणि म्हणून सज्जन लोक खूप सुंदर वाक्य देतात. एखादा वाईट मनुष्य असेल तर त्याला विचारतात, कशाला हे करतो? कधी ना कधीतरी या गोष्टीचं फळ मिळेल. फळ मिळेल शब्दाचा अर्थ फळ देणारा काळ आहे. काळ म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वराने आपलं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणून ज्याचा काळ चांगला जातो तोच धन्य आहे. तुकोबारायांचे 2 अभंग तुम्हाला समजून सांगतो. तुकोबारायांना प्रश्न विचारा तुम्ही की तुम्हाला साक्षात्कार कोणी केला? तुकोबाराय म्हणतात, मला कोणीच केला नाही, काळ माझ्यावर प्रसन्न झाला. धन्य काळ संत भेटी. शब्द नीट ऐका बरं. धन्य काळ, काळामुळे मला संताची भेट झाली. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडेल तो. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतल, या काळामुळं. आणि दुसरा अभंग खूप सुंदर आहे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती. येणे काळे, फिटली देवानी नाही, तृप्त झालो मी, काळाने मला तृप्त केलं. हे बारीक बारीक सिद्धांत आहेत ना, हे कळणं फार अवघड आहे. आणि हे कळत नाही म्हणून तर आपण बिघडतो. काळ दुरुस्त केला पाहिजे. म्हणून याचा दुसरा अर्थ असा आहे, काळ सारावा चिंतने. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा अर्थ सांगतो तुम्हाला. काळ जर बिघडला ना, मला एक परवादिवशी माणूस भेटला होता 10-15 दिवसापूर्वी. अतिशय स्वच्छ आणि चांगला मराठी बोलणारा होता. अचानकच वाणी गेली आणि बोबडं बोलणं यायला लागलं. मी तर एवढा हैराण झालो की हा एवढा सुंदर मराठी बोलणारा, त्याला काय झालं नाही म्हणे, एक नस दबली गेली आणि त्याचा परिणाम झाला की वाणीवर झाला.
तुकोबाराचा अभंग आठवला, महाराज तुम्ही जगताय ना, हे काळाचे उपकार आहेत तुमच्यावर. काळे दिला अवकाश. अभंगाचा अर्थ नीट लक्षात ठेवा. अजून हातपाय आपले तुटले नाहीत, अजून आपल्याला जिवंत ठेवलेत, अजून आपण विचार करतो, हे काळाचे आपल्यावर उपकार आहेत. काळे दिला अवकाश. अभंग लिहिण्यासाठी, गाथा लिहिण्यासाठी काळाने अवकाश दिला नाही. तो कोण जन्माला आल्याबरोबर मेलेली मुलं जन्माला येतात, जगायचं शिल्लक राहून जातं. आपल्या मुखातून जी वाणी बाहेर पडते, हे काळाने आपल्याला दिलेली संधी आहेत. काळ म्हणजेच ईश्वराने दिलेली संधी. प्रत्येक क्षणाला तो आपल्याबरोबर आहेत, प्रत्येक ठिकाणी तो आपल्याबरोबर आहेत, प्रत्येक क्रियेला तो काळ साक्षी आहेत. म्हणून ज्याचा काळ चांगला गेला तो या जगातला धन्य माणूस आहे. म्हणून चिंतन करत असताना ईश्वराने आपल्याला पाहायला पाहिजे, नाही ईश्वरच बरोबर आहे. म्हणून ज्याने काळाचा वापर चुकीचा केला त्याचा अंत काळ बघा कसा जातो ते तुम्हाला कळेल. किडे पडतात महाराज. आणि काय काय एवढे निबरगट असतात ना, एवढं सगळं जरी झालं ना तरी ते काळाला धन्यवाद देतात. महाराज आता काही भोगले ना आम्ही, काय निर्लज्जतेची परिसीमा आहे. महाराज सगळं झालं जीवनामध्ये, किती त्रास होऊ द्या. म्हणलं असं ज्ञानोबराय लिहित नाहीत. आता जे किडे पडायला लागलेत ना तुमच्यामध्ये, इथून भोगायला सुरुवात आहेत. जिथं जायचंय आपल्याला त्याचं पहिलं दुःख हे आहे की तुमच्यामध्ये किडे पडलेत. हे 16व्या 17व्या अध्यायात ज्ञानोबराय स्पष्ट सांगतात. तानहन द्विषदा क्रूरान संसारेषु नराधमान. नीच लोकांना मी किती त्रास देतो हे सगळं 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा त्रास कोणता आहे माहिती का? सगळं असून हसत नाहीत. सगळ्यात मोठा त्रास सगळे टेन्शनमध्येच. आता मला हे ज्ञानेश्वरीमुळे, भगवानगडामुळे असे मुख्य माणसाला भेटायचे संबंध येतात, कायम टेन्शनमध्ये. महाराज तुमच्याकडे काही तावीत आहे का, काही मंत्र? म्हणलं कशा करता? नाही जरा, अरे एवढं मिळालं आहे ना. तसं नाही हो, पण अजून राहिली शिल्लक, समाधान नाही. आणि आपला वारकरी संप्रदायाचा सगळा वाङ्मय प्रकार पाहून घ्या. राहे समाधाने सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर, ही समाधान आहे. आणि हे समाधान देणारा काळ आहे, हे विसरू नका. म्हणून काळ विश्वरूप म्हणजे काय? काळाचं स्वरूप आहे, जो भयंकर आहे, दिसायला घातक आहेत. कोणाला वाटतंय आपण मरावं म्हणून? कोणाला वाटतं मृत्यू सुंदर असतो म्हणून? आणि काळ विश्वरूपात दाखवलं काय? हे भीष्मासारखे, द्रोणासारखे काळाच्या तोंडात जाताना दाखवले. घाबरला अर्जुन. देवा हे चिरंजीव अजरामर. भगवंत म्हणले हे तुझ्या दृष्टीने रे, मी काळ आहे, हे माझ्या दृष्टीने हे मेलेलेच आहे. आणि एक विज्ञानाचा सिद्धांत सांगतो काळाचा, तुम्हाला कळलं तर बरं होईल असं मला वाटतं, पण जरा अवघड आहे. अशी काळाची गती असते, एक स्पीड असते, वेग असतो एक काळाचा. त्याला प्रकाश वेग म्हणतात, प्रकाशाचा वेग. सर्वसाधारण एका मिनिटामध्ये 8-1 लाख किलोमीटर, म्हणजे असं फिक्स धरू नका बरं का 8च म्हणून. पण विज्ञानाचं म्हणणं आहे की प्रकाशाची गती एका मिनिटामध्ये 8 लाख किलोमीटर असते. म्हणजे एका मिनिटामध्ये प्रकाश 8 लाख किलोमीटर प्रवास करतो. मग काही उपग्रह असेत की 1-1 लाख वर्ष तिथं पोहोचायला लागतील. 1-1 लाख प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे एका मिनिटामध्ये 8 किलोमीटर प्रकाश जातो. तर तो प्रकाश जर वर्षभर चालत राहिला तर ते जेवढे किलोमीटर होतील त्याचं नाव आहे 1 प्रकाश वर्ष. आणि काळाचा सिद्धांत असा आहे, वर झालेला म्हणजे एखादा तारा जन्माला आला, एखादा ग्रह जन्माला आला आणि तो कालांतराने नष्ट झाला तर त्याच्यामध्ये स्फोट होतो. तो स्फोट झालेला जो प्रकाश आहे तो आपल्याला स्फोट होऊन कितीतरी वर्ष झालेले असतात,
पण पृथ्वीच्या दुर्बिणीमध्ये तो आत्ता दिसतो आणि तो मेलेला असतो हजारो लाखो वर्ष अगोदर. लक्षात येते आपल्याला? फुटल्यानंतर जो प्रकाश येतो, याचं साधं दृष्टांत म्हणजे आपल्या मेघगर्जनेचा आहे. वीज आणि ढगाचा आवाज याच्यामध्ये आपल्याला फरक येतो. अगोदर वीज कडकडते, नंतर आवाज येतो. असं नाही, ते एकाच वेळेस आवाजाने प्रकाश झालेला असतो. पण प्रकाश वेगवान असल्यामुळं आपल्याला अगोदर दिसतो आणि मेघाची गर्जना नंतर दिसते. तसं वरचा जो तारा फुटलेला आहे, स्फोट झालेला आहे, पृथ्वीवर त्याचा प्रकाश येण्याकरता कितीतरी वर्ष लागतात. तो फुटून नष्ट झालेला असतो, पण आपल्याला इथून दिसतो. तो याला म्हणतात काळ. तसं तोच सिद्धांत गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे तू यांना जिवंत पाहतो ना, माझ्या रूपामध्ये पहा, हे सगळे मेलेले आहेत. द्रोणाचे भय न धरी, द्रोणाला घाबरू नकोस, भीष्माला घाबरू नकोस. मये वेते निहता पूर्वमेव, येते मया पूर्वमेव, तुला दिसण्याच्या अगोदर मी यांना मारून टाकलेले आहेत. तू काय या लोकांचं त्रास घेऊ नको, ताण घेऊ नको, टेन्शन घेऊ नकोस. मये वेते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाची, तुझा बाण निमित्त म्हणून जाऊ दे, त्यांना मी मारलेले आहेत. अर्थ लक्षात ठेवा, भगवंत बोलतात. म्हणून आपलं या जगामध्ये कुणी वाईट करत नाही. जो माणूस असं वाटतं की आपलं वाईट करतो ना, ईश्वराने तो प्रेरित केलेला असतो. म्हणून तो संत प्रतिकार करत नाही. ज्ञानोबराय असो, तुकोबराय असो, संत असो, हे प्रतिकार का करत नाही? प्रेरक कोण आहे? परमात्माच आहे. दुसरा कुणी प्रेरकच नाहीत. का त्याला बुद्धी सुचावी, मला येऊन शिव्या द्याव्यात? का त्याला असं वाटावं माझ्या गालामध्ये मारावी? का त्याला असं वाटावं ह्याला त्रास द्यावा म्हणून? त्याला वाटलं त्या अर्थी भगवंताने त्याला प्रेरित केलेले आहेत. आणि भगवंताने जर प्रेरित केलं तर आपण प्रतिकार करू शकत नाही. म्हणून संत सहन करतात, ईश्वराचा प्रसाद म्हणून त्याच्या शिव्या सहन करतात. पण शिव्या देणारा अभंग लिहू शकत नाही. तेवढी प्रेरणा त्याच्यात ईश्वर देत नाही, शिव्यापुरती देतो. म्हणून कधी कधी असा चमत्कार पाहायला मिळतो, विसोबा खेचरसारखा द्वेष करणारा कालांतराने तो ज्ञानोबांचा शिष्य होतो. माऊलीला विचारलं, माऊली तो अगोदर द्वेष करत होता, तुम्ही त्याला पुन्हा शिष्य केलं. कालांतर, तो काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ काळाने बदलवला. वाढल्या होता, काळ बदलला, महर्षी वाल्मिक झाला. आता मी त्याला कवित्व शक्ती देतो. त्याचं रामायण साधू संतांनी सांगावं, तो जरी डाकू असला तरी, कारण की तो पूर्वी डाकू होता, पण रामायण लिहिण्याच्या काळात तो महर्षी झाला. मग साधू संतांनी रामायण सांगायला हरकत. याचं नाव आहे कालांतर. काळ बदलला. ज्ञानेश्वर, आपण जे आळंदीमध्ये येतो ना, काळ बदलवण्यासाठीच येतो, हे कालांतराने विसरून जातं. गावाकडे काय करत असतो आपण? मग इथं आल्यानंतर आपण बदल होतो, कपड्यामध्ये बदल होतो, बुद्धीत बदल होतो. तिकडं हरिपाठ म्हणता येत नाही आपल्याला, ज्ञानेश्वरी पाठ करता येत नाही, परमार्थाचे संस्कार नसतात. आळंदीत राहिल्यामुळं काळ बदलतो. जी लोक आपल्याला मानत नाही ती पाया पडायला लागतात. माणूस तोच, डोकं तेच. काळ बदलला, मेंदू बदलला. काय झालं? त्याच्या डोक्यात ज्ञानोबांचे विचार आले, त्या विचाराने डोकं बदलवलं. आणि पुन्हा पुन्हा त्याच्या लक्षात आलं की आपणच कुठेतरी संत झालो काय, कुणाला माहिती. पुन्हा काळ बदलला. नाही, अजून कळालं नाही तुम्हाला. ज्ञानोबांचे फोटो घराघरात लावण्याऐवजी स्वतःचे फोटो लावायला सुरुवात होतो, इतका काळ बदलतो. मग त्याला ज्ञानोबा मोठे वाटत नाहीत, मग त्याला पांडुरंग परमात्मा मोठा वाटत नाही, तुकोबराय मोठे वाटत नाहीत. त्याचा फोटो लावतो आणि सांगतो माझं नाव घ्या, तुमचा उद्धार होईल. केवढा काळ बदलला. मग असा बदललेला काळ जेव्हा तुरुंगात जातात, अनेक प्रकारचं, हा पण एक बदललेला काळ.
आता त्या काळाने कधी यांची सुटका करावी, काळ जाणे. परमार्थातल्या माणसाला बदलत्या काळाप्रमाणे अशा रीतीनं जीवनात बदल घडावा, समजच निर्माण होत नाही, हवा डोक्यात बसते. फार विचित्रता आहे जीवनामध्ये. म्हणून परमार्थ अतिशय सावधानपूर्वक करण्याचं महत्त्वाचं कारण ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये पाहिजे. सतत जर ती वाचली ना, मारून मारून ती जागेवर ठेवते. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य असं आहे, आईसारखं वैशिष्ट्य आहे. आईच्या समोर तुम्ही नागवे फिरा, उड्या मारा, किती घाण व्हा, किती स्वच्छ राहा, आईच्या डोळ्याच्या एरियामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात ना, तुम्हाला कुणाचाच धोका नाही. आईची नजर चुकवली, कोल्ह्या कुत्र्याने तुम्हाला घेऊन जाणार. तुम्हाला माऊलीच्या क्षेत्रात, माऊलीच्या नजरेत जोपर्यंत तुम्ही खेळताय, काही धोका नाही तुम्हाला. अर्जुनाचं तेच आहे हो. कृष्ण सोडून जीवनात नाहीच कोणी. नसेल तपस्वी अर्जुन, नसेल ज्ञानी अर्जुन, पण अर्जुनाशिवाय काहीच नाही. कृष्णाशिवाय अर्जुनाचं काहीच नाही. कृष्ण सर्वस्व आहे, आत्मा आहे श्रीकृष्ण. म्हणून सैन्य नको, शस्त्र नको, जय विजय माझ्या नशिबातला भाग आहे, पण तो माझ्या पाठीशी राहा. भगवंताने सांगितलं, काही चिंता करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि मग ते घाबरलेलं वर्णन करायला सुरुवात केली. नीट आहे का बरं का? मयई वेते, घाबरला ना, मयई वेते, मी भीष्माला मारलेले, मी सगळ्यालाच मारले काही नाही. हे मध्येच कसं काय अचानक ही महामारी उद्भवली? मी तर विश्वरूप पाहायला गेलो, माझाच कुठंतरी अंदाज फसला काय की. म्हणून थोडं प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. कस्माच्च ते नमेरन महात्मन, पुन्हा 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 नमस्कार करायला सुरुवात. प्रसन्न हो, प्रसन्न हो, प्रसिद्ध देवेश जगन्निवास, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. हे महामारी विश्वरूप हे आमच्या अपेक्षित नाही. आम्ही साधू लोक आहेत, भक्त लोक आहेत, हे माझ्या डोक्यात बसत नाहीत. प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या प्रसन्न करण्याच्या नादामध्ये एक शब्द खूप सुंदर आला आहे. आळंदीच्या लोकांना बहुतेक तो कळेल असा माझा अंदाज आहे. नम पुरस्ताद अथ पृष्ठत असते. देवा, तुझ्या पुढच्या भागाला नमस्कार असो, तुझ्या मागच्या भागाला नमस्कार असो. नम पुरस्ताद अथ पृष्ठच असते. तो पाठीमागून मी तुला नमस्कार करतो, पुढून मी तुला नमस्कार करतो. वेदांती लोकांची परेशानी झाली. निर्गुण निराकार परमात्मा तो व्यापक आहे, आकाशाप्रमाणे आहेत, त्याला पाठही नाही, पोटही नाही. या अर्जुनाला देव पाहुणं असं कसं सुचलं? कुठून पाठ आली, कुठून? अर्जुनाला प्रश्न विचारला, अरे अर्जुना, ही पाठ पोट असं काय म्हणायला लागलाय? देवाला आहे का? अर्जुन म्हणतो, आम्ही भक्त लोक आहेत, आम्ही काही वेदांती नाहीत. देवासी, ओवी नीट ऐका बरं का, देवासी पाठपोट आथी की नाही येणे करणे आम्हा काय. देवाला पाठपोट आहे का नाही कुणाला माहितीत. उभा माझे पाठीशी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. तो माझ्या पाठीमागे उभा राहतो म्हणून मी त्याला पाठीमागे नमस्कार करतो. माझ्या सापेक्ष तो पुढे आहे, माझ्या सापेक्ष तो मागे पुढे उभा. ही भक्ताची भाषा आहे, वेदांताची भाषा नाही. काळ मागेही आहेत प्रत्येकाच्या आणि काळ पुढेही आहेत. चांगलाही काळ आहेत आणि वाईटही काळ आहेत. तो ईश्वर आहे, ती भक्ताची भाषा आहे. उभा माझी पाठीशी, ही भान तुम्हाला राहिलं पाहिजे. माझ्या पाठीशी तो परमात्मा, तो काळ उभा आहे. उभा माझे पाठीशी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हास. देवाला काय आहे? देवाला पाठ असेल नसेल, नसेल तर नसेल, असेल तर असेल, तुला काय घेणं नाही. पण एवढं मोठं रूप पाहून मला जमत नाही. खूप स्तुती केली आणि मग शेवटी भक्त भक्ताच्या स्वभावावर आला. देवाला म्हटलं, देवा, हे जे विश्वरूपाचे सोहळे आहेत ना, भोगून निवाले माझे डोळे. बघितलं, बरं वाटलं, बंद करून टाक. नाही लक्षात आलं. बघितलं, बरं वाटलं, पण आमचा स्वभाव नाही आहे असल्या विश्वरूपामध्ये रमायचं. आम्ही भक्त आहेत, आम्हाला चतुर्भुज रूप पाहिजेत. किरीटिणं गदिणं चक्रीणंच, डोक्यावर मुकुट असावा,
पद्म असावं हातामध्ये, सुंदर असावं, देखणं रूप असावं. हे जे तुझं रूप आहे ना देवा, हे जमलं नाही मला. अहो इतका राग आला भगवंताला की वेड आहे का काय हा. आतापर्यंत रूप कुणाला दाखवलं नाही, दाखव म्हटल्यामुळं दाखवलं, दिव्य दृष्टी दिली आणि पुन्हा मध्ये काही खेळ येतो. आणि मग ते विश्वरूप रागावून बोलायला लागलं. अरे अर्जुना, तू काही वेडा आहेस का. रामकृष्ण रूप हे जसे समुद्रावर तरंग असतात तसं ह्या विश्वरूपाचे तरंग म्हणजे राम आणि कृष्ण आहेत. मा भेने बोलसी हेक्कड आहेसा, पहिल्यांदा शिवी दिली बरं का, हेक्कड. आणि मराठीत तो शब्द आला हेक्कड, एक कल्ली, आपल्याच टेक्निकनी चालणारा. मा भेने बोलसी, अरे या विश्वरूपाचा आनंद घे. काय मिळाले तुला, कवण वस्तू पावला असी, तयाचा तोष न घेशी, तया लाभाचा तोष न घेशी. मा भेने बोलसी हेक्कड आहेसा, तुला काय समजतं काय मिळाले तुला. विश्वरूप म्हणजे काय चेष्टा आहे काय. सगळं ऐकून घेतलं देवा, तुझं सगळी महागडी वस्तू आहेत, सगळं चांगलं आहेत, माझ्या डोक्यात बसत नाहीत. माझा जसा रथावर बसणारा देव होता तसाच तो पाहिजेत, हे रूप मला नको आहे. आणि एखाद्या लहान मुलाच्या हट्टापुढं आई जशी सामान्य होते तसं अर्जुनाच्या हट्टापुढं देव सामान्य झाले. ऐसे वाक्य बोलत खेव, मागुता मनुष्य झाला देव. भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, असं बोलत 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 विश्वरूप बाजूला केलं, मागुता मनुष्य झाला देव. आणि मनुष्य झाल्यानंतर सांगितलं, अर्जुना तुला काही माहीत नाही रे, तू काय मिळालं होतं तुला. नाहम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया. अरे यज्ञ करून मी कुणाला मिळत नाही, वेदाध्ययन करून कुणाला मिळत नाहीत, तपश्चर्या करून मिळत नाहीत. असं जे रूप तुला मिळालेलं आहे हे फक्त भक्ती करणाऱ्याला शक्य आहेत. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवा विधोर्जुन. जसं मी तुला पाहायला मिळालेलं आहे, भक्तीमुळे मिळू शकतं, बाकी कशामुळे मिळणार नाही. पुढचा विषय आपण पाहू. 1 तास झाला बोलता बोलता. मी माझ्या विश्रांतीसाठी तुम्हाला विश्रांती देतो. पुंडली गवरदे हरी विठ्ठल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.